नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी स्विमिंग ट्रेनिंग सेंटर मुलांसाठी ठरते पर्वणी। उन्हाळ्याच्या लाहीलाहीपासून लहान तरुण तर थेट तुरधामपर्यंत मिळतो आनंदीचा गारवा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। आनंदी स्विमिंग सेंटरचे व्यवस्थापक ते प्रशिक्षक मोहन भोंग यांनी उन्हाळ्याच्या भयानक वाटणाऱ्या झळांपासून सुटकेसाठी भोळेवस्ती येथे आपल्या शेतात एक स्विमिंग टँक तयार केला आहे। यामध्ये मुलामुलींना ते पोहण्याचे प्रशिक्षण देत आहेत, तर पोहण्याचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी तासावर अगदी मोजकी माफक फी ठेवण्यात आली असल्याचं ते सांगतात। आज त्यांनी बाबा आमटे वसतिगृहातील मुलांना मोफत पोहण्याचा आनंद घेण्याची संधी दिली आहे। स्विमिंग टँक म्हणजे नेमके काय हे या विद्यार्थ्यांना समजावे व त्यांना एक दिवस का होईना पोहण्याचा आनंद मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवल्याचं मोहन भोंग यांनी सांगितलं। नमस्कार, मी आनंदी स्विमिंग ट्रेनिंग सेंटरचा चालक मोहन भोंग। या ठिकाणी गेल्या वर्षी 15 मे पासून मुलांना पोहण्यासाठी मी हा टँक बनवलेला आहे शिकण्यासाठी। तर आज स्नेहालयाची जी मुलं आहेत त्या सरांना मी विनंती केली की त्या मुलांना आनंदी करण्यासाठी माझ्याकडे पाठवून द्या म्हणून पोहण्याचा आनंद घेण्यासाठी। त्या पद्धतीने आज सरांनी एक बॅच पाठवलेली आहे। उद्यापासून राहिलेले सर्व मुलांना ते इकडे पाठवणार आहेत। गावातील सर्व नागरिकांना मी सूचित करू इच्छितो की हा जो टँक आहे हा 3 फुटापासून 6 फुटापर्यंत खोल आहे। तर याच्यामध्ये फक्त प्राथमिकता अशी आहे की मुलांना भीती जावा या उद्देशाने बनवलेलं आहे। आणि एकदा मुलं याच्यात आले की त्यांची भीती गायब होऊन ते पूर्णपणे शिकतायत इथं। आणि सर्वांनी आपल्या मुलांना इथे घेऊन यावं अशी मी विनंती करतो। तसेच आपली फी सुद्धा एकदम माफक आहे। बाहेर जाऊन तुमचे हजारो रुपये खर्च होतात, त्याच्याऐवजी फक्त अल्प दरात हा टँक उपलब्ध आहे। यावेळी एका चिमुकल्या विद्यार्थ्याने मिळालेला आनंद आपल्या शब्दात असा व्यक्त केला। माझे नाव यश राजू साठे। आज आम्ही स्नेहालयातून आलो। आमचे सगळे प्राथमिक मुलं मुली आणि भोंग सरांनी आम्हाला असं मजा वाटण्यासाठी उन्हात स्विमिंग पूल टँकला असं खेळायला मजा वाटते, पाणी खेळायला सुद्धा मजा वाटते आणि डुबकी मारायला सुद्धा मजा वाटते। त्यांनी आज मला बोलवलं ह्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। श्रीगोंदा परिसरातील नागरिकांनी मुलामुलींना पाण्यामध्ये पोहण्याचे शिक्षण देण्याची ही सुवर्ण संधी आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन भोंग यांनी केले आहे। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।